श्री स्वामी समर्थ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. अधिक मासामध्ये देवीला लवंग अर्पण करण्याचे काय महत्त्व असते, लवंगाची माळ कशी अर्पण करायची, किती लवंगांची करायची व त्या दिवशी तुम्हाला विशेष असा अभिषेक कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामी सेवेकरी आपण जे आहोत त्यामध्ये आपण जी कुलदेव आणि कुलदेवीची सेवा करतो त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वामी ही जेव्हा मानवी देह धारण करून अक्कलकोटला वास करत होते तेव्हा महाराजाही भक्तांना नेहमी सांगायचे की आपली कुलदेवी आणि दैवकाची सेवा करा. आणि स्वामी महाराजही नेहमी जे खंडोबाचं मंदिर होतं अक्कलकोटमध्ये तिथं नेहमी बसलेले असायचे. तर आपली कुलदेवी आणि दैवत याची सेवा म्हणजे आपल्या कुटुंबाचं रक्षण. कारण आपली कुलदेवी जी असते आणि कुलदैवत जे असतं ते आपलं कुटुंबाचं संकटांपासून रक्षण करत असतं आणि आपल्या घराची जी भरभराट असते त्यातही त्यांचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. यामध्ये कुलदेवीची जी काही सेवा आहे ती सेवा विशेष करून शुक्रवार, मंगळवार, नवरात्र यामध्ये केली जाते. अष्टमी, नवमी यालाही खूप महत्त्व आहे. ह्या दिवशी तुम्ही देवीची सेवा करायला. अधिक मासामध्ये तुम्हाला छोटीशी सेवा करायची आहे कुलदेवीची, जी खूप प्रभावी मानली जाते आणि खूप सेवेकऱ्यांनी ह्या सेवेचा लाभ घेतलेला आहे. सर्वप्रथम तुम्हाला ज्या दिवशी सेवा करायची आहे त्या दिवशी देवीच्या टाकावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. कसा करायचा आहे तेही सांगते. अभिषेक तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी करायचा आहे. अधिक मासातील जो मंगळवार आणि शुक्रवार असतो त्या दिवशी तुम्हाला देवीच्या टाकावर अभिषेक करायचा आहे. साहित्य काय वापरायचं आहे तर दही, दूध, तूप, मध, साखर हे सर्व तुम्हाला पंचामृत घेऊन देवीला आधी आपल्याला स्नान घालायचं आहे. स्नान घालताना मंत्र देवीचा म्हणायचा आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र म्हणजे सर्व देवींना आपण आवाहन करून नमस्कार करून त्यांना प्रार्थना करतो की आमच्या कुळाचं आणि कुटुंबाचं रक्षण कर, अशी प्रार्थना केल्यानंतर आणि देवीला स्नान घातल्यानंतर ह्या पंचामृताने स्नान घालायचं. नंतर पुन्हा शुद्ध पाण्याने देवीला स्नान घालायचं आणि त्यानंतर देवीचा अभिषेक करायचा. अभिषेक कोणत्या मंत्राचा करायचा किंवा कोणत्या सुक्ताचा करायचा तर तेही देवी भगवतीचं जे सुक्त आहे त्याचाही तुम्ही अभिषेक केला तर चालतो. ते नसेल माहीत, तुळजाभवानीचं जे सुक्त आहे ते तुम्हाला माहीत नसलं तर तुम्ही श्री सुक्तमचाही पाठ करू शकता. संस्कृतमधलं श्री सुक्तम म्हणायचं आहे. 1 वेळेस म्हणा, 16 वेळेस म्हणा, कितीही वेळेस म्हटलं तरी चालतं. ज्याला शक्य असेल त्यांनी 16 वेळा, ज्याला शक्य नसेल त्यांनी 1 वेळा हे सुक्त म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला यावरती एक माळ तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे. आपली कुलदेवी कोणती असो, आई तुळजाभवानी, रेणुका, कोल्हापूर लक्ष्मी माता, करवीर निवासिनी, कोणतीही तुमची देवी असली तरीही हा मंत्र प्रत्येक कुलदेवीच्या स्मरणासाठी चालतो. त्यामुळे हा मंत्र जप करून तुम्ही एक माळ जपल्यानंतर हा अभिषेक झाल्यानंतर देवीचा टाक स्वच्छ करून पुसून आणि तुम्हाला जिथे सेवा करायची आहे तिथे हा ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर हे अभिमंत्रित पाणी तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीला द्यायचं आहे आणि आपल्या घरातही थोडंसं पाणी टाकायचं आहे. अभिषेकाच्या पाण्यामध्ये खूप सामर्थ्य असतं आणि आपल्या मंत्रोच्चारामुळे ते पाणी अभिमंत्रित झालेलं असतं. जी काही सकारात्मक ऊर्जा आपल्या मंत्रोच्चाराने निघते ती सर्व त्या पाण्यामध्ये असते. त्यामुळे ते पाणी प्राशन केल्यानंतर माणसाची मनस्थिती आणि विचार करण्याची बुद्धी नक्कीच वाढवते. त्यामुळे हे पाणी घरातल्या सगळ्या व्यक्तींना प्राशन करायला द्यायचं आहे. त्यानंतर टाक स्वच्छ करून आपल्याला जिथे पूजा करायची आहे तिथे ह्या टाकाची स्थापना करायची आहे. त्यावरती तुम्हाला हळदी, कुंकुम, अक्षत व्हायचे आहेत. आणि आणखी ही एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे चंदनाचा लेप करायचा आहे.
चंदन हे शीतल, शांत, सुवासिक आणि देवीला अत्यंत प्रिय असलेलं असं चंदन आहे. चंदन अनेक सेवेमध्ये आणि अनेक देवांना चंदन आपण अर्पण करतो. चंदनाची जी पावडर आहे ती तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे आणि देवीचा मळवट या दिवशी तुम्हाला भरायचा आहे. मळवट भरायचा म्हणजे काय करायचं तर आपल्याला ती पावडर घेऊन थोडीशी ओली करून देवीच्या कपाळावरती लावायची आहे. त्यानंतर तुम्हाला सेवा काय करायची आहे तर तुम्हाला 21 लवंगा घ्यायच्या आहेत आणि ह्या लवंगांची तुम्हाला माळ करायची आहे. 21 लवंगा तुम्हाला कशा घ्यायच्या तर त्या तुम्हाला जे फूल असतं लवंगांना पुढून तशा लवंगा घ्यायच्या आहेत. फूल नसलेली लवंग घ्यायची नाही, फूल असलेले लवंग घ्यायचे आहे. 21 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याची तुम्हाला माळ करायची आहे. यासाठी तुम्ही लाल लोकरीचा धागा वापरू शकता, कारण लाल कलर ही आई अंबेला खूप प्रिय आहे. ह्या लोकरीच्या धाग्याने तुम्हाला माळ करायची आहे, ती देवीला अर्पण करायची आहे. पण ती माळ अर्पण करताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो म्हणायचा आहे. कोणता मंत्र येत नसेल तर हा मंत्र म्हटला तरी चालतो. हा मंत्र तुम्हाला देवीच्या ग्रंथामध्ये मिळून जाईल. देवी महात्म्य किंवा दुर्गा सप्तशती ह्या ग्रंथामध्ये हा मंत्र आहे. देही सौभाग्यम आरोग्यम देवी देही देवी परसुखम रूपम देही जयम देही यशो देही दिशो जयी. हा मंत्र तुम्हाला जप करत असताना ही माळ करायची आहे आणि नंतर ती माळ तुम्हाला आई भगवतीला अर्पण करायची आहे. अर्पण झाल्यानंतर नैवेद्य कशाचा दाखवायचा तर भाजी पोळीचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आई भगवतीला खीरही प्रिय आहे, पुरणाची पोळी, त्यानंतर भाजी भाकरी हाही नैवेद्य देवीला अत्यंत प्रिय आहे. तुम्ही यातला कोणताही नैवेद्य दाखवू शकता किंवा गोडाचा अगदी साखरपोळी किंवा गूळ पोळीचा नैवेद्यही देवीला दाखवू शकता. या सेवेचा फायदा काय आहे आणि ह्या सेवेने काय बदल होतो आपल्या जीवनामध्ये तेही सांगते. ही सेवा तुम्हाला पूर्ण अधिक मासात जितके मंगळवार येतील आणि जितके शुक्रवार येतील तितके तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता ह्या माळी तुम्ही अर्पण केल्यानंतर त्या काय करायच्या आहेत तेही सांगते. तर आपण जी माळ अर्पण केलेली आहे ती दिवसभर तशीच ठेवून ज्या वेळेला आपल्याला दुसऱ्या दिवशी पूजा करायची आहे ती माळ तुम्हाला काढायची आहे आणि ती तुम्हाला लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. अशी प्रत्येक माळ तुम्ही ज्या काही अधिक मासात तुम्ही जितक्या माळी करणार आहात त्या सर्व तुम्हाला धनस्थानात ठेवायच्या आहे. आणि ह्या लवंगा तुम्ही जेव्हा कधीही तुम्हाला महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडायचं असेल किंवा तुमचं एखादं काम होत नसेल, खूप रखडत असेल, त्यावेळेला तुम्हाला त्यातली एक लवंग घ्यायची आहे. त्यावर तुम्हाला सेवा करायची आहे. कोणताही देवीच्या एक माळेच्या मंत्राची सेवा करायची, श्री सुक्तमची सेवा करायची आणि ती लवंग तुम्हाला स्वतःबरोबर घेऊन जायची आहे. ज्या वेळेला आपलं काम होईल तेव्हा ती लवंग पुन्हा देवाऱ्यात ठेवून अभिमंत्रित करून ती आपल्या धनस्थानात ठेवू शकता. असं तुम्ही जितके शुक्रवार मंगळवार कराल तेवढ्या लवंगाची माळ तुम्हाला जपून ठेवायची आहे. कारण अभिमंत्रित केलेली कोणतीही वस्तू त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि आपल्या मंत्रपठणाने त्या व्हायब्रेशनने पॉझिटिव्ह एनर्जीने आपल्या घरातलं वातावरणही सकारात्मक होतं आणि त्या गोष्टीतली ऊर्जाही त्या लवंगांमध्ये उतरलेली असते. त्यामुळे तुम्हाला ह्या लवंगा जपून ठेवायच्या आहेत. ही सेवा केल्यानंतर तुम्हाला अधिक मास जी तुम्ही सेवा करणार आहात ती तुम्ही एकदा दोनदा केल्यानंतरच तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल. कारण आई भगवतीची सेवा ही मूळ प्रकृतीची सेवा आहे आणि आपल्या आईची जी आपण सेवा करतो ती आपल्याला लवकरात लवकर फलं देते अशी मान्यता आहे. त्यामुळे आणि लवंगांचं धार्मिक, आध्यात्मिक आणि इतरही कारणामुळे आपण लवंगांची सेवा करत असतो. लवंगा ज्या सुवासिक आहेत त्याही देवीला खूप प्रिय आहे. ह्या लवंगांचं अधिक मासामध्ये धूपही करतात. म्हणजे जे काही आपण अधिक मासामध्ये कापूर, लोबान, गुगुळ हे जाळतो त्यामध्येही आपल्याला 1 किंवा 2 लवंगा टाकून आपल्या घरामध्ये त्याची धुनी द्यायची असते. त्यामुळेही आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक होतं. लवंगा ह्या देवीला अत्यंत प्रिय आहे. जसे कवड्या, त्यानंतर विलायची, तसंच देवीला लवंगा ही खूप प्रिय आहे.
तुम्ही ही लवंगांची माळ नक्की करून बघा आणि काय अनुभव येतो ते ज्या वेळेला तुम्हाला चांगला अनुभव येईल त्यावेळेला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा आजचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.